आणि आपण ब्लाऊज शिवतोय आणि त्याची जी काठाची लेंथ आहे ती कमी आहे, तर मग आपण अस्तराचा भाग जो आहे तो त्याच्यावर ठेवला आहे. डिझायनर ब्लाऊज आहे तरी आपण मध्ये सेंटरमध्ये ठेवायचे की जेणेकरून आपल्याला उर्वरित भागाला काठ लावून घेता येईल. आणि ते आपण या पद्धतीने कट करून घेऊ शकतो. आणि हा आपण पाठीचा भाग ठेवलाय बघा, त्याच्या बाजूला जे काठ उरले तेच आपण बाहीसाठी लावून घेणार आहे. आणि या पद्धतीने सर्व कटिंग करूया. आपण शिकत आहोत 3rd नंबर 3ऱ्या नंबरचं 25 पॅटर्न मधलं ब्लाऊज, गंगापूर रोड बॅच. आणि ते पण ठेवत आहे बाकीचे सगळे पॅटर्न. नाही, हिला वाढवायची नाहीये कारण ऑलरेडी वाढवून आलेलो आहे आपण. तर इथे पाहिजे तर थोडंसं किंचित असं वाढवू शकता कारण कमी केलेलं आहे. थोडंसं अर्धा इंच वाढवू शकता. आणि बाही जी आहे ती आपण यावर कट करणार आहे. हा आपल्याकडचा 4 निघतील असं कापलं तर आपण 4 निघतील. 1 2 हा 3 4 ओके ओके. हा 2 बाह्या निघतील. ठीक आहे. हा 4 पदर आहे आणि इथे आपण स्लीव्स कापणार आहे, डिझायनर स्लीव्स. जी अर्धी आपण त्या कलरची घेतली आणि अर्धी आपली या कलरची. ही अशा पद्धतीची दिसेल. आणि वरच्या बाहीला अस्तर लावलंच पाहिजे असं काही नाहीये. नाही समजून जाईल काय प्रॉब्लेम नाही. आणि आता आपण हे कट करून घेऊया लगेच. आणि ही आपण बाही बनवतोय. हा वरचा जॉईंट वेगळा होता आणि हे खालचं काठ आहे. मग बाही बनवताना आपल्याला काय झालं की इथे कमी पडला आणि कपडा तर इतकाच निघाला काठाचा. मग याला आपण काय करू शकतो, याला बघा दोघं जागेवर जी आहे ती सेम डिझाईन आहे. सेम डिझाईन असल्यामुळे आपल्याला तो शिदा पलटी असा प्रकार वापरता येईल. सेम असल्यामुळे. हा सेम नसेल तर असं काही करू नका. आणि केलं तरी चालेल का तर एक जॉईंट इकडे द्यायचा आहे आणि एक जॉईंट इकडे द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुमची जी बाही आहे ती कव्हर होते. मग थोडासा कमी पडू शकतो पण मग अस्तरावर मॅनेज करायचा आहे. हे जे पॅटर्न आपलं 4 टक्सचं कटिंग करून रेडी झालेलं आहे त्याला आपण कशा टिपा मारणार आहे. प्रथम टिपा जर तुमचा कपडा कडक असेल तर तुम्ही इथे आधी टिप मारू शकता. हा आणि आपण ती मारून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे मारल्यानंतर तुम्हाला स्लीव्स तर लावायच्याच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. आपण दुसरं काही करणार नाही. आणि तिथे आपण टिप मारून घेणार आहे एक. आणि शिकत आहोत आपण 3rd नंबरचं आपलं ब्लाऊज जे आहे काठपदराच्या साडीपासून बनवली गेलेली फुगा स्लीव्ह. आणि या गळ्याच्या बाजूला आपण प्रत्येकी 1 इंचवर कैची मारून घेणार आहे. कैची प्रत्येकी 1 इंचवर कैची मारायची आहे. त्याच्यानंतर हे बाहीसाठी आपण तयार करून घेतलेले पार्ट आहे खालचे. तर ते सुद्धा घेऊया हातात. समोरासमोर कधी पण ठेवायचे. 2 पार्ट सेम आले की समोरासमोर ठेवायचे. असे समोरासमोर ठेवले की सर्वप्रथम खालच्या बाजूला एक टीप मारून घेऊया. आपण शिकत आहोत फुगाबाही 25 पॅटर्न पैकी 3rd नंबरचं पॅटर्न. मद्रासी स्लीव्स पण म्हणतो आपण याला. खाली टीप मारून घ्यायची. आणि आपलं छानपैकी हे पलटी करून रेडी झालेलं आहे. पलट करून झाल्यानंतर त्याला पूर्ण चौरस टिपा द्यायच्या आहेत. ते पद्धतीकडचं पूर्ण लावून घे. पुन्हा शूटिंग खराब होईल. चिमट्याला गुड. आणि आपण हे बाहीच्या बाजूचा कपडा असा फोल्ड करून घेतला. नंतर आपलं हे जसं की आपल्याकडून फोल्ड करून आलेलं आहे छानपैकी गळ्याची बाजू, त्याला व्यवस्थित बोट घालून वर्क करून गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही कॉर्नरला देण्याचा प्रयत्न करायचा. दोरी आहे ना याला. कधी जात नाही लाईट ना आपली. तिकडून काढायला लागेल. संडे आहे का. ठीक आहे. मग आपण हा जो पॅटर्न आहे तो इथपर्यंत असं रेडी करून घेतलाय. आणि आता आपण गळ्याला टिप मारून घेऊया.
अशी टीप मारून झाली की असा खटका उचलायचा प्रत्येक वेळी आणि असा ठेवायचा, थोडासा ताठ करायचा, किनारीला घ्यायचा. खालची मात्र पट्टी यात राहिलेली आहे आणि ती नंतरच करायची असते. खूपच कडक कपडा असेल तर तुम्ही ती लावू शकता. जेवढी कमी तुम्ही कैची मारणार आहे तेवढं काम तुमचं पटपट होईल. इकडचा आपला गळ्याचा शेप पण आपण देऊन घेऊ. तसंच आपण मोठंही बघणार आहोत. आता हा फक्त छोटा सॅम्पल. आणखीन एक जसं की आणि हे पुढील पार्ट जे आहे ते रेडी झालेले आहेत. याला मात्र आपल्याला पुढे टक्स द्यायचे आहेत, पण ठेवताना समोरासमोर ठेवायचे या पद्धतीने. आणि आपण हा जो 4 टक्स घेतलाय तो असा ठेवूया समोरासमोर. सॉरी, गळ्याच्या बाजूने. ही गळ्याची बाजू. जसं की तुम्हाला माहिती आहे की टक्स कसे आखायचे, त्यामुळे मी आता ते डीप मध्ये नाही सांगणार. तुम्ही हे असं केल्यावर याला असं डिप करू शकता, म्हणजे प्रेस करू शकता. ते दिसतं. दिसल्यानंतर आणि या पद्धतीचे आपण त्याला 4 टक्सला टक्स शिवून घेणार आहे. तुम्ही 4 टक्स घ्या, प्रिन्सेस कट घ्या, आवडीनुसार. आपण एक अगोदर प्रिन्सेस कट घेतलं, आता आपण 4 टक्स घेतो. याचा टक्स मारला की याचा मारायचा, याचा मारला की मग रिवर्स याचा घ्यायचा. म्हणजे एक एक तुम्ही करू शकता. मधला टक्स जो आहे तो थोडासा व्यवस्थित मारायचा, बाकीचे अर्धा इंच पेक्षा कमी. ही टक्स अशी दिसताय. आपण इथला घेऊया. पण टक्स मारताना कधी पण इकडून स्टार्ट करायचा. दोरा कच्चा आहे नाही, ठीक आहे. धकतोय पण कच्चा आहे. जुना दोरा असेल. याला मारलं की याला पण. अशा पद्धतीने आपण सर्व टक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला उभार कमी किंवा जास्त वाटला किंवा पार्ट कमी पडला तर काय करायचं हे पण आपण बघूया. सध्या आपण बघतोय की 4 टक्स आता हा फक्त 2 टक्स वर झालेला आहे. आपण याचं 4 टक्स मध्ये कन्वर्ट करूया. आणि अतिशय सुंदर उभार असलेला आपला हा 4 टक्स पॅटर्न रेडी झालेला आहे. आता आपण पुढची प्रेशर पट्टी जॉईन करून घेऊया स्टेप बाय स्टेप. ती पण आहे ना समोरासमोर ठेवायची. कधीही लावताना कोणतीही पट्टी जोडायची असेल ना तर अगोदर तिला जोडीने ठेवायचं. हा, आता ही अशी नाशी ठेवली तर काही कामाची नाही. एकाच बाजूच्या 2 होतील. अशी ठेवावी लागेल. सर्वप्रथम खाली टीप आणि खाली टीप आपण मारून घेऊ. इथे मारली की इकडे. दोन्ही टिपा मारून झाल्या की आपण लगेचच पाठीच्या भागाला सुद्धा टीप मारून घेऊया. अगोदर गळ्याला टीप, शिद्यावर पाय ठेवायचा आहे. तुम्ही पेपर पिनांनी पॅक करायचंय. आणि आपण ही जी प्रेशर पट्टी ही काढून घेऊया. आता मी थोडी प्रेशर पट्टी वेगळ्या पद्धतीने शिकवणार तुम्हाला. हा, ही अशी झाली आहे. ही सुद्धा झाली. हिला आपण असं थोडंसं प्रेस करून घेऊ. आता
याचा जो भाग आहे गळ्याचा तो घेऊया. जसा की हा आहे तर मग हा पार्ट इकडे ठेवायचा सिंगलवर. हा पार्ट आपण सिंगलवर ठेवणार आहे. हो खूपच कच्चा आहे. ब्लॅक घेऊ का? कमी आहे का ब्लॅक? ब्लॅक क्रीम कलर नाही, ब्लॅक कमी नाही, मॅच नाही लावायचा. आपण छोटं सॅम्पल शिवतोय ना, दिसायला पण पाहिजे. टीप कुठे जाते आपली ती दिसते मग त्याच्याने. नाही काहीतरी तिथे क्रॉस होत आहे. इथे 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 कापला जातो. हो ना, कापला जातो. वरती वरच्या याच्यात टाकल्या बघा. तुम्ही लावून मी याच्यात टाकल्या खाली त्या पट्टीमध्ये याच्यात म्हणून कापला जात असेल. आणि ही पट्टी आणि हा पार्ट गळ्याचा असा आपण ठेवूया परत एकदा. आणि परत एकदा त्याच पद्धतीने जोडून घेऊया. पहिला जोडला की दुसरा त्याच पद्धतीने जोडून घेऊया जसा की आहे. आणि इथे उलटा करूया. गळ्याचा भाग उंच दिशेला. असं बरंच काय काय रेडी झालेलं आहे. हे असं ओपन केलं तर इतकं मोठं होत आहे. हे असं मोठं केलं तर असं काहीतरी होत आहे. तर याला काय करावं लागेल, याला असं घ्यायचं हातात, याला असं ठेवायचं, असं फोल्ड करा, असं फोल्ड करा, असं करा, असं करा. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करा. आणि याला असं घेऊन इकडे प्रेस करा. म्हणजे इथे टिप द्यायची आहे कॉर्नरला. आणि आता आपण कॉर्नरला टिप. त्याच पद्धतीने इथे सुद्धा. तुम्ही शक्यतो देताना इकडूनच द्या, म्हणजे कमी जास्त होणार नाही. काळजी एवढी घ्यायची की हा कपडा त्याच्यात नाही अडकला पाहिजे. आणि कपड्याला चून पण नाही पडणार याची पण काळजी घ्यायची. आता हे दोन काहीतरी बॉक्स रेडी झालेले आहेत जे की अशा पद्धतीने याला असं हातात धरायचं. इकडून मोठ्या बाजूने आपण हे असं काढू शकतो बाहेर. पहिले 5 नंबरची टीप देऊन तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते होतंय क्लिअर. छोटा नाही अडकलेलं तर नाहीये. छोटा आहे तरी ते निघतंय. तुम्ही तुमचं मोठं केल्यानंतर तर अवश्य निघणारच आहे. कपडा खूपच जाड असेल तर मात्र असं काही करू नका. तुम्ही डायरेक्टली जोडा, जशी मी रेग्युलर शिकवते तशी. काही आवश्यकता नाही की तुम्ही असं केलंच पाहिजे. हे एकदम एक्सपर्ट तुमचे आहेत शिवण असं समजण्यासाठी आपण हे अशा पद्धतीने करून घेतो. एक्सपर्ट आहात बा तुम्ही, त्या याच्यामध्ये मॅच्युअर आहात.
अशा पद्धतीने आपण हे असं 2 करून घेतले. आता हे काय झालं की इथं खूप काही उरलंय तर हे कापून टाका, तसं इकडे पण काहीतरी उरलंय तर इकडे पण कापून टाका, फिनिशिंग देऊन घ्या, हे बाजूला करा. असे 2 पार्ट रेडी झाल्यानंतर याला काच आणि बटन पट्टी असं जोडतो आपण. पण सध्या याला बाजूला ठेवूया. आपण वळूया गळ्याकडे. गळ्याकडे वालोय तर इथे आपण खालच्या बाजूला पण कपडा खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी खालच्या बाजूलाही टीप मारून घेतले. कपडा जर स्ट्रॉंग नसला तर आपण हे असं काही केलं नसतं. तुम्ही पट्टी लावली असते तरी चाललं असतं. कपडा स्ट्रॉंग काही वेळा असतो, काही वेळा नसतो. तर त्यावेळा प्रत्येक 1 इंचवर सरळला सुद्धा कैची मारून घ्या. आणि इथे तर कैची मारायचीच आहे. कैची मारताना तुम्ही अशी किनारीला धरायची आहे. अशी किनारीला धरल्यानंतर परफेक्ट होतं. आणि याच्या मात्र हात घालून मग तुम्ही ते काढू शकता. गळा जर इथे छोटा असेल, पाठीमागच्या भागाला खूप 3-1 इंच वगैरे, तर असं काही करू नका. अडचण येऊ शकते तुम्हाला पलटण्यासाठी. आता यालाही येऊ शकते कदाचित. तर आपण कैचीच्या सहाय्याने त्याला थोडंसं उलटवून घेऊया. मग कैची पण नोकदार असेल तर काळजी घ्यावी, नाहीतर फाटून बाहेर निघेल कपडा दुसरीकडे. आणि आता आपण या पद्धतीने त्याला सरळ करून घेतलं. तुम्ही प्रत्येक वेळी प्रेसचा वापर करून हे ब्लाऊज पण रेडी करू शकता. आणि आपला हा गळा छान रेडी झालाय. जेवढी जास्त होईल तेवढी किनारीला टीप देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मॅचिंग धागा वापरा, मी मॅच वापरलेला नाही, कारण तुम्हाला समजावं की मी टीप कुठे देते, म्हणून आपण मॅच वापरतो. जेवढी शक्य होईल तेवढी असं समजायचं की त्याच्यावरून आपण टीपच मारत नाही, टीप येते. जेवढी शक्य होईल तेवढी किनारीला. हळवारपणे तुम्ही अशीच फिनिशिंग मध्ये टीप मारून घ्यायची. असं करून झाल्यानंतर पाठीमागचे टक्स, शोल्डरच्या हाफ, टक्स मारून झाल्यानंतर शोल्डर जॉईंट आणि बाही रेडी. बाहीसाठी आपण एक वेगळा डिझाईनचा कपडा घेणार आहे. म्हणून झाला का? दोरा अगोदर बाहेर काढून घेतला आपण. याचे जेवढे होतील तेवढे शक्य तेवढे काढून घ्यायचे बाहेर. असा टक्स परत एकदा इथे या बाजूला. पाठीचा टक्स उंचीनुसार 4 फूट 4 इंच, 5 फूट 5 इंच, 6 फूट 6 इंच असा घ्यायचा. पाठीचा टक्सची हाईट मी तुम्हाला सांगितली, 5 फूट असेल तर 5 इंच घ्या. दोरा त्रास देतोय की सेटिंगचं काहीतरी वाटतंय मला. की हळू चालू हळू चालू बघते आता. ते एखादा स्पीड जोरात झाला ना तरी पण होऊ शकतो. खालचा दोरा नाही आला. थोडंसं बाजूने काप कपडा
तुम्ही टेपने मोजून घ्यायचा टक्स देताना. लगेच दोरे जेवढे कापता येतील तेवढे कापून टाकायचे. नंतर लास्टला तर कापायचेच, पण आधी पण कापायचे. पाठीचा भाग रेडी, खालची पट्टी रेडी, इकडची पट्टी रेडी. आपण गळा शोल्डर जोडू शकतो. त्याच्यावर हा उलटा ठेवूया. इथे एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जो की तुम्हाला दिसतोय. प्रॉब्लेम असा आहे की याची उंची 1 इंचने खाली उरलेली आहे. मग आपण काय करू शकतो आणि कशामुळे झाली, तर ती यामुळे झाली कारण मी जो पार्ट वापरलाय तो एकाच पॅटर्न मध्ये कटिंग केलेला पार्ट आहे, म्हणून तो वाढवलेलाच नाही बिलकुल, म्हणून तो असा झालेला आहे. जर तुम्ही वाढवलेला नसेल तर याची टीप अगदी नाजूक नाजूक कमी कमी घ्यावी लागेल. नुसती नावाला, खूप नावाला घ्यायची, म्हणजे याची उंची जी आहे ती इथून कमी होणार नाही. आता बघा कमीत कमी इथे तुमच्या हिशोबाने अर्धा, पण इथे पावच झालेला आहे. अशा पद्धतीचा कमी झालेला. इकडे आपण असं घेऊया, याला जर थोडं खोलून आणि इतका जर मोठा कमी झालेला तर याला आणखीन किनारीला टीप देऊन याला असा आपल्याला जोडून घेता येतो. असा करून इथपर्यंत आलेला. इथे सुद्धा काय करतोय, पाव इंच कमी करतोय. पण मग मी आता याला असं नाही करणार आहे. हे कमी जास्त म्हणजे मोठं माप ठेवलेलं आहे, तर त्याच्यामुळे याला आपण असंच ठेवूया. याला इथे घेऊया आणि इथे असं पाव इंचची टीप मारून घेऊया. काही फरक पडत नाही की थोडीशी टीप मारली तर, पण हे आधीच लक्षात आलं पाहिजे, घाबरून जायचं नाही. या पद्धतीने आपण छोटं जोडून घेतलेलं आहे. ही बाहीचं आणि हा पुढचा पार्ट असा एकत्रित केला तर असा बरोबर येतोय. त्या कंडिशन मध्ये काही वेळा इथे चून पडतंय, पण काही हरकत नाही, म्हणजे तरी तो बरोबरच आहे, कारण हा बाहीचा भाग आहे. हा थोडा फुगला तरी आपल्याला चालणार आहे. आणि हा अशा पद्धतीने आपल्या इथपर्यंतचं पॅटर्न रेडी झालंय. आता आपण बघूया की बाहीला आपण डिझाईन कशी लावलेली आहे. याला सध्या बाजूला ठेवूया. याचीच पट्टीची आपण याला ओपन करूया. डाव्याला वरून उजव्याला खालून अशा पट्ट्या आपण करणार आहे. डाव्याला वरून उजव्याला खालून. पट्टीची साईज जी आहे उंची ती एवढी घ्यायची आहे की जेवढं हे असेल त्यापेक्षा 1 इंचने जास्त. अशी डबल घेऊ शकतो डायरेक्टली. अशी केल्यानंतर हे इथपर्यंत दिसतंय बघा. इकडे पण असं फोल्ड करून इकडे पण घेऊ शकतो. डाव्या हाताला वरून लावली आहे. उजव्याला त्याच पद्धतीने हा पार्ट असा ठेवायचा, पण असा ठेवून घ्यायचा लगेच, म्हणजे याच्या बाजूला असा. पण इथे लावताना सिंगल लावायची. इकडे सिंगल लावली तर इकडे पण सिंगल. आणि ही पट्टी मोठी आणि ही छोटी लावली आहे. छोटीवाली जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये घालून तिला अशी आपण फिनिशिंग देऊ शकतो. इथे जर जास्त कपडा उरतोय तर तो असा कट करून घ्यायचा. उरलेल्या कपड्याला आतमध्ये फोल्ड. इकडच्या कपड्याला आपण असं घेऊया फिनिशिंग देण्यासाठी. तुम्हाला जर हुक लावायचे असतील तर याला असा घेऊन असा आतमध्ये ठेवून इथे किनारीला अगोदर टिप मारून घ्यायची. हुक लावायचे असतील त्यांनीच करा. मग एकाची मध्ये गेली, एकाची वर आलेली तर हे असं काही जास्त एक्स्ट्रा दिसत असेल तर कापून टाका. पुन्हा याला असं घेऊन आपण असं करू शकतो आतमध्ये, पण पूर्ण असा नाही करायचा आहे. पूर्ण असा जो पण करेल त्या व्यक्तीचं असं हुक लावल्यानंतर या दोघांमध्ये डिस्टन्स तयार होण्याचा प्रकार तयार होईल आणि इथून छाती दिसण्याचा प्रकार होईल. तर तुम्ही हा असा एक्स्ट्रा करायचा आहे इथे, जो की असा असेल, म्हणजे हे दोन पार्ट सेम असतील मापाला. आणि आता आपण इथे हुक लावण्यासाठी कसं करणार आहे तर असं व्ही मध्ये असं, इथून सरळ असं आणि व्ही, परत सरळ आणि व्ही असं करू शकतो. मी आता नाही करत आहे, तुम्ही तसं करायचं.
आणि आपलं जे पॅटर्न आहे ते आता सध्या असं दिसतंय, मागून असं दिसतंय. आपण बघूया की बाहीची डिझाईन कशी लावायची. बाहीसाठी कपडा कुठे आपला, आणि आता आपण याला बाजूला ठेवूया. बाहीसाठी हा एक्स्ट्रा डिझाईनचा जर समजा की हा साडीचा कपडा जो आहे तो आपला हा आहे, मला एक कागदी बाही पण लागेल, थोडासा कागद पण लागेल. बाही बनवण्यासाठी साधारण याच्या दुप्पट कापड घ्यायचा. हे जे आहे बाहीची लेंथ जी आहे त्यापेक्षा दुप्पट कापड तुम्हाला चालणार आहे. उंची किती लागणार आहे, जेवढी तुमची बाहीची उंची आहे तेवढी उंची घेऊ शकता. आणि आता समजा मी एवढी बाही आहे याची उंची घेतली आणि याच्या दुप्पट कापड घेतलेला आहे. आता आपण याची बाही बनवूया. आणि याला वर जोडणारी बाही बरोबर आपण अशी तयार करणार आहे. तर हाच तो फुगा असणार आहे जो बाहीचा बनवला जाणार आहे. थोडी छोटी झाली, आपण थोडी मोठी घेऊया. मग याच्यावर हे बनवून घ्यायचं आपल्याला. मग कसं बनवायचं, तर याला काय करायचं, सर्वप्रथम हा अखंड पट्टा आहे ना याच्या दुप्पट आहे, 1 आणि 2 दुप्पट आहे, परंतु डबल आहे कारण 2 बाही लागणार आहे ना. एका बाहीला 2, एका बाहीला 2, म्हणजे याच्या दुप्पट. आपण हा अखंडच ठेवून घेऊ. आणि सोपी पद्धत, सॉरी कापला वाटतं आपण, हां ठीक आहे, अखंड नाही ठेवलाय आपण, याला काढून घेऊ. आणि याला एक सोपी पद्धत देऊया की याला फक्त काय करत जायचंय, साडीच्या प्लीट टाकतोय त्या पद्धतीने प्लीट टाकायची, आपण थोडं अंतर सोडत, जसं की ही पद्धत सेम. अर्धा इंचच्या जर टाकल्या तर अर्धाच इंचच्या. जर असं वाटलं कुणाकडे कपडा कमी आहे तर आहे ना आईट साईडच्या 2 उसून टाकायच्या. दुसरी टिप द्या ताई. आणि ही सगळं डिझाईन आपण बाहीसाठी करतोय. फक्त सरळ पट्टा घेतलाय. आणि ही बाही आणि हा कापड आता आपल्याला एकत्रित जोडून घ्यायचा आहे. मग कसा जोडायचा, काय आयडिया, याला बघा इथे दाबले गेलेले, म्हणजे हा सरळ भाग झाला आपला. आता हा हे इथे ठेवून घ्यायचं, असं ठेवायचं. हे बघा हा शिदा आहे ना, तर हे जसं याच्यावर इकडे ठेवलेलं होतं ना, तर हे याच्यावर विरुद्ध दिशेला उलट ठेवायचं. कोणत्याही डिझाईन बघून घ्यायची, असं ठेवायचं. आणि तुम्ही डायरेक्टली हे पण त्याच्यावर दाबू शकता, पण मग कपडा जर जास्त असेल तर आधी एक टीप मारून घ्या. आणि हे बाहीसाठी आपण फिनिशिंग टिप मारून घेतलेली आहे, म्हणजे हे सगळं मध्ये जाणार आहे आणि बाही बरोबर आपली अशी छान रेडी होणार आहे. त्यानंतर मग इकडे तर आहे तो पसारा इकडे राहणारच आहे, जसं आहे तसं. मग याला इथे वर घ्यायचं आणि इथे घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्टली अशी टीप अस्तराची थोडीशी मोल्ड करून मारू शकता, नाहीतर मग आधी किनारीला टीप देऊन मारू शकता. ज्यांना चांगली फिनिशिंगची सवय आहे ते असं डायरेक्ट मारतात, पण ज्यांना नाहीये त्यांनी इकडे किनारी टीप मारून घ्या, इकडे घ्या आणि मग मारा. आणि इथे अस्तर नाही का मॅडम, इथे अस्तर नाही, अस्तर नाही ना, फुगा जेव्हा घेऊ तेव्हा पण मॅडम मग जर धागे निघणार असेल तर मग अस्तर घ्यावंच मग घ्या ना अस्तर. सांगते मी अस्तर लावायचं. आता अस्तर लावतोय आपण.
त्याला असतं लावायचं त्यांना, कारण माझ्या ह्याला लावावंच लागेल ते काही silk. मुलींना तर ते दिसलेलं आवडणार आहे तेवढी जागा, त्याच्यामुळे अतिशय परफेक्ट नाही किनारीला. आणि समजा तुम्हाला अस्तर लावायचे तर या मापात घेऊन मग अस्तर लावायचे असं. पण आता हे अस्तर नाही, आपलं दुसरं घेऊ आपण अस्तर. आहे का कपडा आपला? इथे होतं ना खाली, ते बघा पाटीमध्ये. आणखी नाही तोच आहे ना. आताच आहे तिकडे. हा पहा आहे तिकडेच, तिकडे तिकडेच कापले सांगता येत नाही, तुकडाच आहे. इकडे कॉर्नरलाही काढला जसं की तुम्हाला अस्तर लावायचं हे बघून घेता येईल. आणि हे तुमचं अस्तर आहे, याच्यावर लावणार आहे आपण. तर कसं लावायचं, मग सर्वप्रथम इकडे टीप घ्यायची आणि मग अस्तर लावणार असेल तर ह्या अस्तराला तुम्ही अस्तर जोडू शकता डायरेक्टली. आता मात्र आपण याच्यावर जोडूया. जसं आहे तसं इथून टीप, इथून पूर्ण टीप, बिलकुल चून इकडे तिकडे पलटून न देता. ज्या दिशेने तुमच्या चुन्या वळत आहे त्याच दिशेने मशीन खालून टाकायची. मग समजा आता यांनी इकडून घेतलेले, तुम्ही जर इकडून घेतलं ना तर चुन्यांची दिशा बदलून जाईल. इकडे चुन्यांची दिशा इकडे जाते. ज्यांना अस्तर लावायचे फक्त त्यांच्यासाठी, ज्यांना नाही लावायचे त्यांनी फक्त कागद ठेवून टिक मारून बाकीचा कपडा कापून घेऊ शकता. आणि आपला हा सॅम्पल बाही जी आहे ती तयार झाली. आता आपण फिनिशिंग देऊन घेऊ. आणि ही खूप सुंदर स्लीव्स तयार झाली. आता तुम्हाला असं वाटेल की याच्यावर ह्या टिप्पा दिसत आहेत तर ह्या अशाच दिसतील का, तर बिलकुल दिसणार नाही, कारण तुमचा धागा मॅचिंग असेल. आणि त्याच्यानंतर मण्यांचं जे आहे ते आपण उद्या शिकूया. मणी लावणार आहे कोणी? लावणार आहे तुम्ही मणी? हां ठीक आहे. आणि ही जी बाही आहे ती आता अशी रेडी झाली. आता आपण लावूनच घेऊया. खूपच सुंदर दिसते. कोण घालणार? तुझ्या पोरीची बाहुली घालणार आहे का? ओके. आणि हा एक बाही आहे ना सुचिता, तू तर रेडी करायची. आणि इथे बघा असं लावताना अशी 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 झाली की इथे हा जो पार्ट आहे इथे टक्स हा काय झाला, खूप मारला गेला मोठा, तर याचं बगल झालं छोटं. मग आपण हा उसवायचा आणि बारीक करायचा. बारीक करायचा नाही, लगेच असं जर कमी जास्त होत असला तर तुम्ही अशा पद्धतीने रिपेअर करू शकता. हा 4 टक्सचा पॅटर्न शिवताना इथे रिस्की होऊन जातो. दिसायला सोपी पण कमी जास्त होऊ शकतो. म्हणून आपण सुरुवातीलाच वाढून घेतो की जेणेकरून तो कमी जास्त होतच नाही. जेव्हा कमी होतो तो आपल्या मापात तयार होतो. आणि आता हे जे बगल तयार झाले बघा, दोन्हीही बगल सेम. बाही लावताना जर तुम्हाला आणखीन जास्त फिनिशिंग हवी असेल तर काय म्हणतात ना, काही जणांची बाही उतरायचं वगैरे प्रॉब्लेम असेल तर ही बाही लावताना पुढच्या बाजूला ज्यांचा बिलकुल उतरायचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे असं फक्त अर्धा 1 इंच मध्ये जायचं आणि असा गोल सेप मारून ठेवायचा. सेप कापायची नाही सांगत आहे मी, कापल्यानंतर सगळं चुकून जाईल तुमचं. असं असं लावत लावत आलो की लावताना इथून लावायची, उर्वरित कट करून टाकायचं, म्हणजे पुढून जास्त फिनिशिंग येईल, प्रॉपर फिनिशिंग. याचं झाकण लावलं ना तर बऱ्यापैकी जातात, 4-1 महिने जातात. आणि जर उघडा ठेवला तर 1-2 दिवसातच सेम अशाच फिनिशिंग मध्ये. कोण शिवणार? तू कर आता.
नाही शेप दिलेलाच नाही, विदाऊट शेप बाही कापतो आपण स्लीव्ह. अरे वा तू शिवते बस आता. ओके. आणि हा असं परफेक्ट मापात असं पॅटर्न आपलं इथे रेडी झालंय. आपण याला शिदी शेप काय म्हणताय, स्लीव्हचा माझा शेप दिला गेला ना आपण. कशावर दिला, अस्तरावर दिला का, मग ठीक आहे ना. पण द्यायचा नाही शेप, बाकीच्यांनी नका देऊ, कारण दिल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कोण शिवते बाय दुसऱ्याच नका. ती पट्टी घ्या पटकन. पुढे टाकली खूपच छान कापड, कॉम्बिनेशन जबरदस्त दिले. या कपड्यामुळे खूप छान दिसतं. सरळ चौकडी बॉक्स कापायचा, चुन्या करायच्या, कॉलर इथे करून देऊ आम्ही, म्हणजे करून देऊ. बाकी फोटो टाकते, फोटो टाकते, तू बघ ते लेस चांगली दिसेल का तुझ्या ड्रेस सारखी सेम, त्यामुळे आपण ती लावू, नाही तर मग आणायला नको. आपण लेसचे फोटो द्यायचा नाही का ऍक्च्युली एक लेस तिला आपण 1 2 3 असे लिहायला देऊ शकतो तिच्या ड्रेसला. तिला जी पाहिजे तसं तयार करू. ड्रेस तशाच तयार होतात, एवढी मोठी ड्रेस भेटत नाही, ती तशी तयार करतात. सेम तुला तसंच ड्रेस भेटेल. नाही आवडला तर आपण सेल करून देऊ, दुसरा घे. तिला जसं आहे ना तसं पहिले कॉलरला एक क्लिक करून देऊ. पूर्ण असं हो हो. आज वेळ किती झाला, भरपूर झाला. धागा जास्त तुटतोय ना का, थोडं ऑइलिंग करावं लागेल. हो का. एक बाही शिकवली तर लक्षात येऊन जातं मुलींच्या. आणि फिटिंग तर आपण मोठ्या ब्लाउजांवर त्यांना शिकवतच असतो प्रत्येक वेळी. हा ही दुसरी पद्धत केली ताईंनी अतिशय सुंदर. ज्या बाजूला आपण हे पट्टी लावलेली त्याच्याच बाजूला परत तुमची बाही पण आहे. किंवा तुम्ही असं करू शकता, हा असं करू शकता की अस्तरच अखंड ठेवू शकता, त्याला जॉईंटच बसणार नाही. ते पण याच्यासाठी केलेलं होतं आपण की हे मध्ये दाबलं जातं म्हणून केलं होतं. ज्यांना अस्तर वर लावायचं नसेल त्यांनी हाफ कापा, ज्यांना अस्तर लावायचं असेल त्यांनी डायरेक्टली फुल कापा. फुल कापा म्हणजे काय, इथून तिथून बाही म्हणजे इथून इथपर्यंत. आणि हा आता असा छान रेडी झालाय.
व्हेरी गुड, सुंदर फिनिशिंग. आता याच्याने काय झालं की टिपा खूप कमी झाल्या. आता ह्या ज्या टिपा आहेत त्या पण कमी झाल्या आपल्या. हळूहळू जेवढा ताट होईल तेवढा ताट. एवढीच काळजी घ्यायची की चुने इकडे तिकडे मोडले नाही झाल्या पाहिजे. संपूर्ण फिनिशिंग. कटिंग कट कर. काय झालं? तो एक शेप राहिला ना ते भागाला. नाही अजून दिलाच नाही ना आपण. लावताना दिला. लावताना देऊ कारण की डावी उजवी बाजू राहिला ना ती. समजणार नाही. संध्याकाळ झाली ना. ओट्यावरची बाटली उचलून फ्रीज मध्ये ना. ताईने गरीबी एवढा नाही ऐकायचं ना पोरांचं. डोक्यावर बसवायचे नाही. आताच बसले ना एवढे. काय करतो UPSC करते. तिला पण इथे 11वी पासून UPSC चे क्लास लावून दिले त्यांनी. तिचं बालपणापासून स्वप्न आहे की अधिकारी त्यासाठी ती धुळ्यावरून इथे शिफ्ट झाले. धुळ्यात असं होतं हे होते ना ते आणि त्यांचं स्वतःचा रण मैदान टाकता येईल. बऱ्यापैकी पैसे पेपरचे संपादक आहे. तुला टॉर्चर करून देत आईला बंद करून टाकली. हँग करणं बरोबर. ही पण पोरगी पण काही शिकतच नाही. काही शिकतच नाही. काही करतच नाही. कंटिन्यू चालू होती. इथल्या आई मॅडम त्या तिथे शिकल्या. वा खोलभाग केला होता? नाही केला. ठीक आहे. खोलभाग नाही केला तरी हे असं झालेलं आहे. आणि हे पॅटर्न असं छान रेडी झालंय. रेडी झाल्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने याला सर्वात अगोदर वरची टीप मारून घेऊया. सरळ. त्याच पद्धतीने याला पण मारून घेऊया. जर का कमी किंवा जास्त होत असेल तर काय काय करावं लागेल समजा. फॉर एक्झाम्पल हा पार्ट जास्त झाला इतका आणि हा कमी झाला तर मग काय करायचं, याला उचलायचं, याला इथे थोडंसं दाबायचं, इथे थोडंसं दाबायचं, कमी होऊन जातो. आणि मग टिप मारताना एवढी काळजी घ्यायची की एक इकडे असं अस्ताव्यस्त नाही. इकडे दोघं घ्यायचे प्रॉपर आणि मग किनारीला टिप घ्यायची. टिप घेताना शक्यतो बाहीकडून किंवा खालून घ्यायची. दोघं मापात येत आहे की नाही ते आधी चेक करून घ्यायचे. बगलेच्या भागातून ज्या काही काठ वाळले जातात ते सुद्धा बाहेरच्या दिशेने. जसे आपण हात घालतो ते जिकडे वळतील तिकडे. आपण जर मध्ये करून ठेवलं तर ते वळणारच आहे पण उलट्या दिशेने वळतील. हे नंतर फिनिशिंग देऊन कापून घ्यायचे. हे पण कापून घ्यायचे. असं झाल्यानंतर याला पट्टी करून टिप मारायची आहे आणि आपलं हे जे डिझायनर ब्लाउज आहे ते कम्प्लीट. फिटिंग मात्र मी तुम्हाला मोठ्या याच्यावर सांगेन. शक्यतो फिटिंग कशी करायची हे आपले बरेच व्हिडिओ आहेतच. असा ठेवला याच्यात एवढा गॅप येतोय मग हे चुकलंय का तर बिलकुल नाही. हे बरोबर परफेक्ट आहे. घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला जर असं वाटतंय की खूप जास्त हे होतोय नाही, बॅकचे टक्स झालेले आहेत पण कमी, खूप जास्त गॅप येतोय तर मग तुम्ही त्यावेळी काय करायचंय की या ठिकाणी इथे हा टक्स वाढवू शकता. जो पाठीचा टक्स असतो तो असा वाढवला की मग यात आणखीन कमी होते. किंवा असं समजा वाटलं की खूप मोठा गॅप आहे तर पाठीला तिरकस कापता येतो. आपण तो आता कापलेला नाहीये. असं जर गॅप असला तर पाठीला तिरकस कापता येतो फक्त पाठीचा भाग. पण आपलं नाही होणार. याच्यात आपण काय केलंय की जसा आहे तसाच पार्ट घेतलेला आहे.
मग त्यावेळेस असं होतो गॅप पडतो. आपण टक्स मारतो त्याला छोटा करून देतो. आपण ऑलरेडी वाढवून घेतो आणि मग त्याला शिवतो तो, आणि हा एकदम परफेक्ट येतो. आणि मग किनारीला अर्धा इंचवर टीप द्या. आहे तशी दोन्ही बाजूला इथं घेताना तू सोडून दिलं ना, ते सोडायचं नसतं. त्याचं जाऊ दिलं तिने हा कपडा. तर आता इथून छान दिसते. हा आता पण खाली चुकलेले हे बघ. सोडून नाही द्यायचं, त्याला धरायचंय. आता इथं तर बिलकुल धरायचं, कमरेजवळ झालं तर चालेल पण इथे धरायचं. ती जोडीच झाली पाहिजे त्याची. ताणायचं बिलकुल नाही. याला इकडे असं त्या कंडिशन मध्ये सरळ करायचं आणि मग इथे टिप देण्याचा प्रयत्न करायचा. छोटा सॅम्पल अगदी मापात परफेक्ट रेडी झालाय. आणि आता मला वाटतं की तुम्हाला परफेक्ट सगळ्यांना शिवता येईलच. तरी सुद्धा ताई आपल्याला एक मोठा व्हिडिओ तुम्ही पाठवाच. तुम्हाला सगळ्यांना जमणार आहे. आता ह्या ब्लाउजविषयी काही कंप्लेंट नाही ना, जमेलच ना. ओके, मी तुम्हाला याचं सगळं लिखाण जे आहे ते फोटो स्वरूपामध्ये पाठवून देते. या आठवड्याचा करून घ्या. उद्या सुट्टी आहे 22 तारखेची तुम्हाला. नंतर मग आपण कंटिन्यू करूया. आणि हा ब्लाऊज असा छान रेडी झाला. ओके, आणि हा आहे बोट नेक गळ्याचा पॅटर्न, म्हणून तो इतका पसरट दिसतोय. ओके, पॅटर्न कम्प्लीट. ठीक आहे, मग आपण हा जो पॅटर्न आहे तो इथपर्यंत असा रेडी करून घेतलाय. आणि आता आपण गळ्याला टिप मारून घेऊया. अशी टिप मारून झाली की असा खटका उचलायचा प्रत्येक वेळी आणि असा ठेवायचा. थोडासा ताठ करायचा, किनारीला घ्यायचा. खालची मात्र पट्टी यात राहिलेली आहे आणि ती नंतरच करायची असते. खूपच कडक कपडा असेल तर तुम्ही ती लावू शकता. जेवढी कमी तुम्ही कैची मारणार आहे तेवढं काम तुमचं पटपट होईल. इकडचा आपला गळ्याचा शेप पण आपण देऊन घेऊ. तसंच आपण मोठंही बघणार आहोत. आता हा फक्त छोटा सॅम्पल. आणखीन एक जसं की आणि हे पुढील पार्ट जे आहे ते रेडी झालेले आहेत. याला मात्र आपल्याला पुढे टक्स द्यायचे आहेत, पण ठेवताना समोरासमोर ठेवायचे या पद्धतीने. आणि आपण हा जो 4 टक्स घेतलाय तो असा ठेवूया समोरासमोर. सॉरी, गळ्याच्या बाजूने. ही गळ्याची बाजू. जसं की तुम्हाला माहिती की टक्स कसे आखायचे, त्यामुळे मी आता ते डीप मध्ये नाही सांगणार. तुम्ही हे असं केल्यावर याला असं डीप करू शकता, म्हणजे प्रेस करू शकता. ते दिसतं. दिसल्यानंतर आणि या पद्धतीचे आपण त्याला 4 टक्सला टक्स शिवून घेणार आहे. तुम्ही 4 टक्स घ्या, प्रिन्सेस कट घ्या, आवडीनुसार. आपण एक अगोदर प्रिन्सेस कट घेतलं, आता आपण 4 टक्स घेतो. याचा टक्स मारला की याचा मारायचा, याचा मारला की मग रिवर्स याचा घ्यायचा. म्हणजे एक एक तुम्ही करू शकता. मधला टक्स जो आहे तो थोडासा व्यवस्थित मारायचा, बाकीचे अर्धा इंच पेक्षा कमी. ही टक्स असे दिसत आहे. आपण इथला घेऊया. पण टक्स मारताना कधी पण इकडून स्टार्ट करायचा. दोरा कच्चा आहे नाही, ठीक आहे. धकतोय पण कच्चा आहे. जुना दोरा असेल. याला मारलं की याला पण. अशा पद्धतीने आपण सर्व टक्स करून घ्यायचे.
जर तुम्हाला उभार कमी किंवा जास्त वाटला किंवा पार्ट कमी पडला तर काय करायचं हे पण आपण बघूया. सध्या आपण बघतोय की 4 टक्स आता हा फक्त 2 टक्स वर झालेला आहे. आपण याचं 4 टक्स मध्ये कन्वर्ट करूया. आणि अतिशय सुंदर उभार असलेला आपला हा 4 टक्स पॅटर्न रेडी झालेला आहे. आता आपण पुढची प्रेशर पट्टी जॉईन करून घेऊया स्टेप बाय स्टेप. ती पण आहे ना समोरासमोर ठेवायची. कधीही लावताना कोणतीही पट्टी जोडायची असेल ना तर अगोदर तिला जोडीने ठेवायचं. हा आता ही अशी नाशी ठेवली तर काही कामाची नाही. एकाच बाजूच्या 2 होतील अशी ठेवावी लागेल. सर्वप्रथम खाली टीप आणि खाली टीप आपण मारून घेऊ. इथे मारली की इकडे दोन्ही टिपा मारून झाल्या की आपण लगेचच पाठीच्या भागाला सुद्धा टीप मारून घेऊया. अगोदर गळ्याला टीप, शिद्यावर पार्ट ठेवायचा आहे. तुम्ही पेपर पिनांनी पॅक करायचंय. आणि आपण ही जी प्रेशर पट्टी ही काढून घेऊया. आता मी थोडी प्रेशर पट्टी वेगळ्या पद्धतीने शिकवणार तुम्हाला. हा ही अशी झाली आहे, ही सुद्धा झाली. हिला आपण असं थोडंसं प्रेस करून घेऊ. आता याचा जो भाग आहे गळ्याचा तो घेऊया. जसा की हा आहे तर मग हा पार्ट इकडे ठेवायचा सिंगलवर. हा पार्ट आपण सिंगलवर ठेवणार आहे. हो खूपच कच्चा आहे. ब्लॅक घेऊ का? कमी आहे का ब्लॅक? ब्लॅक क्रीम कलर नाही, ब्लॅक कमी नाही, मॅच नाही लावायचा. आपण छोटं सॅम्पल शिवतोय ना, दिसायला पण पाहिजे. टीप कुठे जाते आपली ती दिसते मग त्याच्यामध्ये. नाही काहीतरी तिथे क्रॉस होत आहे. इथे 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 कापला जातोय. हो ना, कापला जातोय. वरती डोळ्याच्या टाकायचं, वरच्या याच्यात टाकल्या बघा. तुम्ही लावून याच्यात टाकल्या खाली त्या पट्टीमध्ये याच्यात म्हणून कापला जात असेल. आणि ही पट्टी आणि हा पार्ट गळ्याचा असा आपण ठेवूया परत एकदा. आणि परत एकदा त्याच पद्धतीने जोडून घेऊया. पहिला जोडला की दुसरा त्याच पद्धतीने जोडून घेऊया जसं की आहे. आणि इथे उलटा करूया. गळ्याचा भाग उंच दिशेला असं
बरंच काय काय रेडी झालेलं आहे. हे असं ओपन केलं तर इतकं मोठं होत आहे. हे असं मोठं केलं तर असं काहीतरी होत आहे. तर याला काय करावं लागेल, याला असं घ्यायचं हातात, याला असं ठेवायचं, असं फोल्ड करा, असं फोल्ड करा, असं करा, असं करा. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करा आणि याला असं घेऊन इकडे प्रेस करा. म्हणजे इथे टिप द्यायची आहे कॉर्नरला. आणि आता आपण कॉर्नरला टिप त्याच पद्धतीने इथे सुद्धा. तुम्ही शक्यतो देताना इकडूनच द्या, म्हणजे कमी जास्त होणार नाही. काळजी एवढी घ्यायची की हा कपडा त्याच्यात नाही अडकला आणि कपड्याला चून पण नाही पडणार याची पण काळजी घ्यायची. आता हे 2 काहीतरी बॉक्स रेडी झालेले आहेत, जे की अशा पद्धतीने याला असं हातात धरायचं. इकडून मोठ्या बाजूने आपण हे असं काढू शकतो बाहेर. पहिले 5 नंबरची टीप देऊन तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते होतंय क्लिअर. नाही अडकलेलं तर नाहीये, छोटा आहे तरी ते निघतंय. तुम्ही तुमचं मोठं केल्यानंतर तर अवश्य निघणारच आहे. कपडा खूपच जाड असेल तर मात्र असं काही करू नका, तुम्ही डायरेक्टली जोडा, जशी मी रेग्युलर शिकवते तशी. काही आवश्यकता नाही की तुम्ही असं केलंच पाहिजे. हे एकदम एक्सपर्ट तुमचे आहेत शिवण असं समजण्यासाठी आपण हे अशा पद्धतीने करून घेतो. एक्सपर्ट आहात बा तुम्ही, त्या याच्यामध्ये मॅच्युअर आहात. अशा पद्धतीने आपण हे असं 2 करून घेतले. आता हे काय झालं की इथं खूप काही उरलंय तर हे कापून टाका, तसं इकडे पण काहीतरी उरलंय तर इकडे पण कापून टाका, फिनिशिंग देऊन घ्या, हे बाजूला करा. असे 2 पार्ट रेडी झाल्यानंतर याला काच आणि बटन पट्टी असं जोडतो आपण. पण सध्या याला बाजूला ठेवूया. आपण वळूया गळ्याकडे. गळ्याकडे वालोय तर इथे आपण खालच्या बाजूला पण कपडा खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी खालच्या बाजूलाही टिप मारून घेतले. कपडा जर स्ट्रॉंग नसला तर आपण हे असं काही केलं नसतं. तुम्ही पट्टी लावली असती तरी चाललं असतं. कपडा स्ट्रॉंग काही वेळा असतो, काही वेळा नसतो. तर त्यावेळा प्रत्येक 1 इंचवर सरळला सुद्धा कैची मारून घ्या. आणि इथे तर कैची मारायचीच आहे. कैची मारताना तुम्ही अशी किनारीला धरायची आहे. अशी किनारीला धरल्यानंतर परफेक्ट होतं. आणि याच्या मात्र हात घालून मग तुम्ही ते काढू शकता. गळा जर इथे छोटा असेल, पाठीमागच्या भागाला खूप 3-1 इंच वगैरे, तर असं काही करू नका. अडचण येऊ शकते तुम्हाला पलटण्यासाठी. आता यालाही येऊ शकते कदाचित. तर आपण कैचीच्या सहाय्याने त्याला थोडंसं उलटवून घेऊया. मग कैची पण नोकदार असेल तर काळजी घ्यावी, नाहीतर फाटून बाहेर निघेल कपडा दुसरीकडे. आणि आता आपण या पद्धतीने त्याला सरळ करून घेतलंय. तुम्ही प्रत्येक वेळी प्रेसचा वापर करून हे ब्लाऊज पण रेडी करू शकता. आणि आपला हा गळा छान रेडी झालाय. जेवढी जास्त होईल तेवढी किनारीला टीप देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मॅचिंग धागा वापरा, मी मॅच वापरलेला नाही, कारण तुम्हाला समजावं की मी टीप कुठे देते, म्हणून आपण मॅच वापरतो. जेवढी शक्य होईल तेवढी असं समजायचं की त्याच्यावरून आपण टीपच मारत नाही, टीप येते. जेवढी शक्य होईल तेवढी किनारीला. हळवारपणे तुम्ही अशीच फिनिशिंग मध्ये टीप मारून घ्यायची. असं करून झाल्यानंतर पाठीमागचे टक्स, शोल्डरच्या हाफ, टक्स मारून झाल्यानंतर शोल्डर जॉईंट आणि बाही गळी. बाहीसाठी आपण एक वेगळा डिझाईनचा कपडा घेणार आहे.
दोरा अगोदर बाहेर काढून घेतला आपण. याचे जेवढे होतील तेवढे काढून घ्यायचे. असा टक्स परत एकदा इथे या बाजूला. पाठीचा टक्स उंचीनुसार 4 फूट 4 इंच, 5 फूट 5 इंच, 6 फूट 6 इंच असा घ्यायचा. पाठीचा टक्सची हाईट मी तुम्हाला सांगितली 5 फूट असेल तर 5 इंच घ्या. दोरा त्रास देतोय की सेटिंगचं काहीतरी वाटतंय की हळू चालू बघते आता. तरी पण होऊ शकतो. खालचा दोरा नाही तुम्ही टेपने मोजून घ्यायचा. टच देताना लगेच दोरे जेवढे कापता येतील तेवढे कापून टाकायचे. नंतर लास्टला तर कापायचेच, पण आधी पण कापायचे. पाठीचा भाग रेडी, खालची पट्टी रेडी, इकडची पट्टी रेडी. आपण गळा शोल्डर जोडू शकतो. त्याच्यावर हा उलटा ठेवूया. इथे एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जो की तुम्हाला दिसतोय. प्रॉब्लेम असा आहे की याची उंची 1 इंचने खाली उरलेली आहे. मग आपण काय करू शकतो आणि कशामुळे झाली तर ती यामुळे झाली कारण मी जो पार्ट वापरलाय तो एकाच पॅटर्न मध्ये कटिंग केलेला पार्ट आहे, म्हणून तो वाढवलेलाच नाही बिलकुल, म्हणून तो असा झालेला आहे. जर तुम्ही वाढवलेला नसेल तर याची टीप अगदी नाजूक नाजूक कमी कमी घ्यावी लागेल. नुसती नावाला, खूप नावाला घ्यायची म्हणजे याची उंची जी आहे ती इथून कमी होणार नाही. आता बघा कमीत कमी इथे तुमच्या हिशोबाने अर्धा, पण इथे पावच झालेला आहे. अशा पद्धतीचा कमी झालेला आहे. इकडे आपण असं घेऊया. याला जर थोडं खोलून आणि इतका जर मोठा कमी झालेला तर याला आणखीन किनारीला टीप देऊन याला असा आपल्याला जोडून घेता येतो. असा करून इथपर्यंत आलेला आहे. इथे सुद्धा काय करतोय, पाव इंच कमी करतोय. पण मग मी आता याला असं नाही करणार आहे. हे कमी जास्त म्हणजे मोठं माप ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे याला आपण असंच ठेवूया. याला इथे घेऊया आणि इथे असं पाव इंचची टीप मारून घेऊया. काही फरक पडत नाही की थोडीशी टीप मारली तर, पण हे आधीच लक्षात आलं पाहिजे, घाबरून जायचं नाही. या पद्धतीने आपण शोल्डर जोडून घेतलेले. ही बाहीचं आणि हा पुढचा पार्ट असा एकत्रित केला तर असा बरोबर येतोय. त्या कंडिशन मध्ये काही वेळा इथे चून पडते पण काही हरकत नाही, म्हणजे तरी तो बरोबरच आहे कारण हा बाहीचा भाग आहे. हा थोडा फुगला तरी आपल्याला चालणार आहे. आणि हा अशा पद्धतीने आपलं इथपर्यंतचं पॅटर्न रेडी झालंय. आता आपण बघूया की बाहीला आपण डिझाईन कशी लावलेली आहे. याला सध्या बाजूला ठेवूया. याचीच पट्टीची आपण याला ओपन करूया. डाव्याला वरून उजव्याला खालून अशा पट्ट्या आपण करणार आहे. डाव्याला वरून उजव्याला खालून. पट्टीची साईज जी आहे उंची ती एवढी घ्यायची आहे की जेवढं हे असेल त्यापेक्षा 1 इंचने जास्त. अशी डबल घेऊ शकतो डायरेक्टली. अशी केल्यानंतर हे इथपर्यंत दिसतंय बघा. इकडे पण असं फोल्ड करून इकडे पण घेऊ शकतो.
डाव्या हाताला वरून लावली आहे, उजव्याला त्याच पद्धतीने हा पार्ट असा ठेवायचा, पण असा ठेवून घ्यायचा लगेच, म्हणजे याच्या बाजूला असा, पण इथे लावताना सिंगल लावायची. इकडे सिंगल लावली तर इकडे पण सिंगल. आणि ही पट्टी मोठी आणि ही छोटी लावली आहे. छोटीवाली जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये घालून तिला अशी आपण फिनिशिंग देऊ शकतो. इथे जर जास्त कपडा उरतोय तर तो असा कट करून घ्यायचा. उरलेल्या कपड्याला आतमध्ये फोल्ड. इकडच्या कपड्याला आपण असं घेऊया फिनिशिंग देण्यासाठी. तुम्हाला जर हुक लावायचे असतील तर याला असा घेऊन असं आतमध्ये ठेवून इथे किनारीला अगोदर टिप मारून घ्यायची. हुक लावायचे असतील त्यांनीच करा. मग एकाची मध्ये गेली, एकाची वर आलेली, वर आलेली तर हे असं काही जास्त एक्स्ट्रा दिसत असेल तर कापून टाका. पुन्हा याला असं घेऊन आपण असं करू शकतो आतमध्ये, पण पूर्ण असा नाही करायचा आहे. पूर्ण असा जो पण करेल त्या व्यक्तीचं असं हुक लावल्यानंतर या दोघांमध्ये डिस्टन्स तयार होण्याचा प्रकार तयार होईल आणि इथून छाती दिसण्याचा प्रकार होईल. तर तुम्ही हा असा एक्स्ट्रा करायचा आहे इथे, जो की असा असेल, म्हणजे हे दोन पार्ट सेम असतील मापाला. आणि आता आपण इथे हुक लावण्यासाठी कसं करणार आहे तर असं व्ही मध्ये असं, इथून सरळ असं आणि व्ही, परत सरळ आणि व्ही असं करू शकतो. मी आता नाही करत आहे, तुम्ही तसं करायचं. आणि आपलं जे पॅटर्न आहे ते आता सध्या असं दिसतंय, मागून असं दिसतंय. आपण बघूया की बाहीची डिझाईन कशी लावायची. बाहीसाठी कपडा कुठे आपला, आणि आता आपण याला बाजूला ठेवूया. बाहीसाठी हा एक्स्ट्रा डिझाईनचा जर समजा की हा साडीचा कपडा जो आहे तो आपला हा आहे, मला एक कागदी बाही पण लागेल, थोडासा कागद पण लागेल. बाही बनवण्यासाठी साधारण याच्या दुप्पट कापड घ्यायचा. हे जे आहे बाहीची लेंथ जी आहे त्यापेक्षा दुप्पट कापड तुम्हाला चालणार आहे. उंची किती लागणार आहे, जेवढी तुमची बाहीची उंची आहे तेवढी उंची घेऊ शकता. आणि आता समजा मी एवढी बाही आहे याची उंची घेतली आणि याच्या दुप्पट कापड घेतलेलं आहे. आता आपण याची बाही बनवूया. आणि याला वर जोडणारी बाही बरोबर आपण अशी तयार करणार आहे. तर हाच तो फुगा असणार आहे जो बाहीचा बनवला जाणार आहे. थोडी छोटी झाली, आपण थोडी मोठी घेऊया. मग याच्यावर हे बनवून घ्यायचं आपल्याला. मग कसं बनवायचं तर याला काय करायचं, सर्वप्रथम हा अखंड पट्टा आहे ना याच्या दुप्पट आहे, 1 आणि 2 दुप्पट आहे, परंतु डबल आहे कारण 2 बाही लागणार आहे ना. एका बाहीला 2, एका बाहीला 2, म्हणजे याच्या दुप्पट. आपण हा अखंडच ठेवून घेऊ आणि सोपी पद्धत, कापला वाटतं मग, ठीक आहे. अखंड नाही ठेवलाय आपण, याला काढून घेऊ आणि याला एक सोपी पद्धत देऊया की याला फक्त काय करत जायचंय, साडीच्या प्लीट टाकतोय त्या पद्धतीने प्लीट टाकायची आपण, थोडं अंतर सोडत, जसं की ही पद्धत सेम. अर्धा इंचच्या जर टाकल्या तर अर्धाच इंचच्या. जर असं वाटलं कुणाकडे कपडा कमी आहे तर आहे ना आईट साईडच्या 2 उसून टाकायच्या. दुसरी टिप द्या ताई. आणि ही सगळं डिझाईन आपण बाहीसाठी करतोय. फक्त सरळ पट्टा घेतलाय.
आणि ही बाही आणि हा कापड आता आपल्याला एकत्रित जोडून घ्यायचा आहे. मग कसा जोडायचा काय आयडिया? याला बघा इथे दाबल्या गेलेले म्हणजे हा सरळ भाग झाला आपला. आता हे इथे ठेवून घ्यायचं, असं ठेवायचं. हे बघा हा शिदा आहे ना, तर हे जसं याच्यावर इकडे ठेवलेलं होतं ना, तर हे याच्यावर विरुद्ध दिशेला उलट ठेवायचं. कोणत्याही डिझाईन बघून घ्यायची, असं ठेवायचं. आणि तुम्ही डायरेक्टली हे पण त्याच्यावर दाबू शकता, पण मग कपडा जर जास्त असेल तर आधी एक टीप मारून घ्या. आणि हे बाहीसाठी आपण फिनिशिंग टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे हे सगळं मध्ये जाणार आहे आणि बाही बरोबर आपली अशी छान रेडी होणार आहे. त्यानंतर मग इकडे तर आहे तो पसारा इकडे राहणारच आहे, जसं आहे तसं. मग याला इथे वर घ्यायचं आणि इथे घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्टली अशी टीप अस्तराची थोडीशी मोल्ड करून मारू शकता, नाहीतर मग आधी किनारीला टीप देऊन मारू शकता. ज्यांना चांगली फिनिशिंगची सवय आहे त्याच डायरेक्ट मारतात, पण ज्यांना नाहीये त्यांनी इकडे किनारी टीप मारून घ्या, इकडे घ्या आणि मग मारा. आणि इथे अस्तर नाही का मॅडम? इच्छा इथे अस्तर नाही, अस्तर नाही ना, तुला जेव्हा घेऊ तेव्हा तेव्हाच राहायला अस्तर पाहिजे. घ्यायचं. पण मॅडम मग जर धागे निघणार असेल तर मग अस्तर घ्यावंच मग लागेल. घ्या ना अस्तर, सांगते मी अस्तर कसं लावायचं. आता अस्तर लावतोय आपण, ज्यांना अस्तर लावायचं त्यांनी लावायचं. कारण माझ्या ह्याला लावावंच लागेल ते काही silk. मुलींना तर ते दिसलेलं आवडणार आहे तेवढी जागा, त्याच्यामुळे अतिशय परफेक्ट किनारीला. आणि समजा तुम्हाला अस्तर लावायचे तर या मापात घेऊन मग अस्तर लावायचे असं. पण आता हे अस्तर नाही, आपलं दुसरं घेऊ आपण. अस्तर आहे का कपडा आपला? इथे होते ना खाली, ते पाटीमध्ये. आणखी नाही तोच आहे ना. हा तेच आहे तुकडे. हा पहा तुकडेच, तुकडे तुकडेच कापले नाही, तुकडाच कॉर्नरलाही काढला. जसं की तुम्हाला अस्तर लावायचं बघून घेता येईल. आणि हे तुमचं अस्तर आहे, याच्यावर लावणार आहे आपण. तर कसं लावायचं? मग सर्वप्रथम इकडे टीप घ्यायची आणि मग अस्तर लावणार असेल तर ह्या अस्तराला तुम्ही अस्तर जोडू शकता डायरेक्टली. आता मात्र आपण याच्यावर जोडूया, जसं आहे तसं. इथून टीप, इथून पूर्ण टीप, बिलकुल चून इकडे तिकडे पलटून न देता. ज्या दिशेने तुमच्या चुन्या वळत आहे त्याच दिशेने मशीन खालून टाकायची. मग समजा आता यांनी इकडून घेतलेले, तुम्ही जर इकडून घेतलं ना तर चुन्यांची दिशा बदलून जाईल. इकडे चुन्यांची दिशा इकडे जाते. ज्यांना अस्तर लावायचे फक्त त्यांच्यासाठी, ज्यांना नाही लावायचे त्यांनी फक्त कागद ठेवून टीप मारून बाकीचा कपडा कापून घेऊ शकता. आणि आपला हा सॅम्पल बाही जी आहे ती तयार झाली. आता आपण फिनिशिंग देऊन घेऊ. आणि ही खूप सुंदर स्लीव्स तयार झाली. आता तुम्हाला असं वाटेल की याच्यावर ह्या टिप्पा दिसत आहेत तर ह्या अशा दिसतील का? तर बिलकुल दिसणार नाही, कारण तुमचा धागा मॅचिंग असेल. आणि त्याच्यानंतर मण्यांचं जे आहे ते आपण उद्या शिकूया. मणी लावणार आहे कोणी? लावणार आहे तू मणी? हा ठीक आहे. आणि ही जी बाही आहे ती आता अशी रेडी झाली. आता आपण लावूनच घेऊया. खूपच सुंदर दिसते. कोण घालणार? तुझ्या पोरीची बाहुली घालणार आहे का? ओके. आणि हा एक बाही आहे ना सुचिता, तू रेडी करायची. आणि इथे बघा असं लावताना अशी 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 झाली
की इथे हा जो पार्ट आहे इथे टक्स हा काय झाला खूप मारला गेला मोठा, तर याचं बगल झालं छोटं. मग आपण हा उसवायचा आणि बारीक करायचा, बारीक करायचा नाही लगेच असं जर कमी जास्त होत असला तर तुम्ही अशा पद्धतीने रिपेअर करू शकता. हा 4 टक्सचा पॅटर्न शिवताना इथे रिस्की होऊन जातो, दिसायला सोपी पण कमी जास्त होऊ शकतो. म्हणून आपण सुरुवातीलाच वाढून घेतो की जेणेकरून तो कमी जास्त होतच नाही. जेव्हा कमी होतो तो आपल्या मापात तयार होतो. आणि आता हे जे बगल तयार झाले बघा, दोन्हीही बगल सेम. बाही लावताना जर तुम्हाला आणखीन जास्त फिनिशिंग हवी असेल तर काय म्हणतात ना, काही जणांची बाही उतरायचं वगैरे प्रॉब्लेम असेल तर ही बाही लावताना पुढच्या बाजूला ज्यांचा बिलकुल उतरायचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे असं फक्त अर्धा 1 इंच मध्ये जायचं आणि असा गोल शेप मारून ठेवायचा. शेप कापायची नाही सांगत आहे मी, कापल्यानंतर सगळं चुकून जाईल तुमचं. असं असं लावत लावत आलो की लावताना इथून लावायची, मग उर्वरित कट करून टाकायचं, म्हणजे पुढून जास्त फिनिशिंग येईल, प्रॉपर फिनिशिंग. याचं झाकण लावलं ना तर बऱ्यापैकी जातात, 4-1 मिनिट. आणि जर उघडा ठेवला तर 1-2 दिवसातच. सेम अशाच फिनिशिंग मध्ये कोण ठेवणार, तू कर नाही, शेप दिलेलाच नाही, विदाऊट शेप बाही कापतो आपण स्लीव्ह. अरे वा तू शिवते बस आता. ओके. आणि हा असं परफेक्ट मापात असं पॅटर्न आपलं इथे रेडी झालंय. आपण याला शेप काय म्हणताय, स्लीव्हचा शेप दिला गेला ना आपण. कशावर दिला, अस्त्रावर दिला का, मग ठीक आहे ना. पण द्यायचा नाही सेप, बाकीच्यांनी नका देऊ, कारण दिल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कोण शिवते बाय दुसऱ्या चुन्याकडे. ती पट्टी घ्या पटकन. खूपच छान कापड, कॉम्बिनेशन जबरदस्त दिले. या कपड्यामुळे खूप छान दिसतं. सरळ चौकडी बॉक्स कापायचा, चुन्या करायच्या, कॉलर इथे करून देऊ आम्ही, करून देऊ. फोटो टाकते, फोटो टाकते, तू बघ ते लेस चांगली दिसेल का तुझ्या ड्रेस सारखी सेम, त्यामुळे आपण तिला नाही तर मग आणायला नको आपण लेसचे फोटो घ्यायचा नाही. ऍक्च्युली एक लेस तिला म्हणजे 2-3 अशी देऊ शकतो ज्याचं तिला जे पाहिजे तसं तयार करू. लेस कशाच तयार होतं, एवढी मोठी लेस भेटत नाही ती तशी तयार करते. सेम तुला तसंच ड्रेस भेटेल, नाही आवडला तर आपण सेल करून देऊ, दुसरा घे. तिला जसं आहे ना तसं पहिले कॉलर नाही पे करून देऊ.
हे याला जोडून घे. पूर्ण असं पाहिजे. हो हो. आज वेळ किती झाला? भरपूर झाला. सर बोल. धागा जास्त तुटतोय ना का? थोडं ऑइलिंग करावं लागेल. हो का? एक बाही शिकवली तर लक्षात येऊन जातं मुलींच्या. आणि फिटिंग तर आपण मोठ्या ब्लाउजांवर त्यांना शिकवतच असतो प्रत्येक वेळी. हा, ही दुसरी पद्धत केली आहे ताईंनी अतिशय सुंदर. ज्या बाजूला आपण हे पट्टी लावलेली त्याच्याच बाजूला परत तुमची बाही पण आहे. किंवा तुम्ही असं करू शकता, हा असं करू शकता की अस्तरच अखंड ठेवू शकता, त्याला जॉईंटच बसणार नाही. ते पण याच्यासाठी केलेलं होतं आपण की हे मध्ये दाबलं जातं म्हणून केलं होतं. ज्यांना अस्तर वर लावायचं नसेल त्यांनी हाफ कापा, ज्यांना अस्तर लावायचं असेल त्यांनी डायरेक्टली फुल कापा. फुल कापा म्हणजे काय, इथून तिथून बाही म्हणजे इथून इथपर्यंत. आणि हा आता असा छान रेडी झाला. व्हेरी गुड, सुंदर फिनिशिंग.